नाशिकमध्ये मवियाचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड झाली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप केलेला आहे। वाहनामधून पैसे वाटले जात असल्याचा भाजपचा आरोप आहे। तर सुप्रिया सुळेंनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। तर वाहनामधून पैसे वाटले जात होते असा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे तोडफोड झाल्याचं भाजप कार्यकर्त्यांकडून सांगितलंय। नाशिकमध्ये ही घटना घडलेली आहे। नाशिकमध्ये मवियाचे उमेदवार गणेश गीते यांच्या भावाच्या गाडीची तोडफोड झालेली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही गाडीची तोडफोड केल्याचा आरोप होतोय। या वाहनामधून पैसे वाटले जात होते आणि त्यामुळे ही तोडफोड करण्यात आली असं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। पंचवटी परिसरात सध्या तणावाचं वातावरण। संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। ते गुंडागर्दी या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या त्या कॅन्डिडेट्सने सुरू केली। दुर्दैव आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो की अशा गोष्टी तातडीने थांबल्या पाहिजे असं म्हणते मी। आपण महाविकास आघाडीच्या पदाधिकारी नेत्यांना नेमकं काय सांगाल? अजून 3 ते 4 दिवस आम्ही काय सांगणार? आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही संविधान करूनच काम करतो। प्रॉब्लेम आमचा नाहीये, प्रॉब्लेम सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचा आहे। आम्ही ना असलं गलिच्छ राजकारण कधी केलं आणि कधी करणारही नाही। आज जेव्हा त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी पैसे वाटत होते तेव्हा नागरिकांनी तिथल्या त्यांना पकडलं आणि तिथे जेव्हा काही मुलं गेले तेव्हा तिथं आपलं व्हिडिओ क्लिप आहे की गणेश गीते यांच्या त्या कार्यकर्त्यांना आणि भावाला पोलिसाच्या ताब्यात द्या, पोलीस येऊन गाडीत बसतानाचे व्हिडिओ आहे। कुठेतरी निवडणुकीला वेगळं वळण द्यायचं, जे वातावरण समोरच्याचं चांगलं आहे त्याच्यावर कुठेतरी आरोप प्रत्यारोप करायचे आणि कुठेतरी सिंपथी मिळवायची, यासाठी हा चाललेला एक बालिश खटाटोप आहे।